आहे आणि किती लोकांना ताब्यात घेण्यात आलं, नेमका हा प्रकार काय आहे? फेक कॉल सेंटर चालू असल्याबाबतची इन्फॉर्मेशन आम्हाला मिळालेली होती. त्यानुसार रात्री या ठिकाणी आम्ही कारवाई केलेली आहे. या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला असा सेटअप मिळून आला. त्या ठिकाणी बरेचसे लोक हे त्यांच्या सिस्टीमवरती लॅपटॉप वगैरे घेऊन बसलेले होते आणि US मधील लोकांसोबत ते इंटरनेटद्वारे कॉल करून किंवा पॉपअप मेसेजेस पाठवून किंवा पेपे लोनबद्दलचे मेसेजेस पाठवून त्यांच्याशी त्यांनी संवाद साधून त्यांच्याकडून त्यांची फसवणूक केलेली आहे. त्या बाबतीमध्ये आमची गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत 116 लोकांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्या अटकेची कारवाई सुद्धा चालू आहे आणि पुढील आमचा तपास सुरू आहे. काय सापडलं? त्यांच्याकडे आम्हाला लॅपटॉप्स मिळालेले आहेत, त्यांचे मोबाईल्स आहेत. या व्यतिरिक्त आमचं अधिकचं आणखीन चौकशी सुरू आहे. तक्रार आली होती यापूर्वी? नाही. तर काय किती आहेत, आरोपी किती आहेत आणि हा सगळा कसं फ्रॉड सुरू होता सर? सध्या आम्ही 116 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्या काही चेन्स आहेत. सुरुवातीला कॉल दिल्यानंतर मग तो कॉल नंतर सेकंडलीला तो हँडओव्हर केला जातो. त्यानंतर परत तो पुढचा कॉल क्लोज करण्यासाठी तिसरा व्यक्ती बोलतो आणि त्यानंतर त्यांचं जे ट्रान्झॅक्शन होतं ते ट्रान्झॅक्शन वेगळ्या व्यक्तीला केलं जातं. अशा प्रकारची त्यांची एक चेन आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण जवळपास 116 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि निश्चितच मुख्य आरोपीपर्यंत आम्ही लवकरच पोहोचू. आर्थिक फसवणूक करताना स्कीम काय द्यायची लोकांना? तुमचा टॅक्स तुम्ही भरलेला नाही, तुमचा इतका टॅक्स बाकी आहे, त्यामुळं आपल्याला ड्यूज लागलेला आहे, आपण तो टॅक्स भरावा, अन्यथा आपलं वॉरंट वगैरे काढलं जाईल. अशा प्रकारची त्यांना भीती दाखवून त्याच्या तडजोड्यांती त्याकडून काहीतरी रक्कम त्यांनी स्वीकारून आर्थिक फसवणूक केलेली आहे. बरं, ही कंपनी कुणाच्या नावावर आहे आणि याच्यात काम करणारे कुठल्या देशांमध्ये हे करत होते आणि कशा पद्धतीने फसवतात? US मधल्या लोकांसोबत त्यांनी अशा प्रकारची फसवणूक केलेली आहे. किती रुपयाची आर्थिक फसवणूक असेल साधारण आतापर्यंत? आणि कंपनी कुणाची आहे त्याचं काही डिटेल्स? नाही, याबाबत अधिकची आमची आणखीन चौकशी सुरू आहे. हे जे काम करणारे लोक आहेत ते जास्त करून नॉर्थ ईस्ट मधील आहेत. याच्यामध्ये अधिकची जी बाकीचा उलगडा आहे तो तपासाअंती बाकीच्या गोष्टी समोर येतील. कितीपर्यंत असेल सर? कोट्यावधी रुपयामध्ये व्याप्ती आहे या फ्रॉडची? ते वेगवेगळे त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. जोपर्यंत अधिकचा तपास पुढे होणार नाही तोपर्यंत त्याची व्याप्ती किंवा बाकीच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या तपासामध्ये रिव्हील होतील. त्या आताच मी आपल्यासमोर लगेच नाही, जसा तपास पुढे जाईल तशी आता आमची पुढची तपासामध्ये प्रोग्रेस होईल. आतापर्यंत माझ्याकडे एवढी बेसिक इन्फॉर्मेशन होती. स्थानिक राजकीय नेता किंवा उद्योजक कोणी यामध्ये सामील आहे का, की कुणाच्या बेसवर इथं आलेलं असं काही? नाही, अशा प्रकारचं काही तपासात आतापर्यंत नाही. तपासामध्ये आतापर्यंत ज्या बाबी समोर आल्या त्या बाबी मी तुमच्यापर्यंत शेअर करतोय. बाकी टॅक्स कोणता होता किंवा आणखीन इतर ज्या काही डिटेल्स आहेत, ज्यावेळेस आमचा तपास आणखीन त्याच्या पुढे जाईल त्यावेळेस त्या गोष्टी रिव्हील होतील. समोरचा जो व्यक्ती होता तर त्या व्यक्तीला त्यांनी सांगायचं की जे गिफ्ट कार्ड असतं ते गिफ्ट कार्ड त्यांनी घ्यावं. ते गिफ्ट कार्ड घेतल्यानंतर त्याचा जो रिडीम कोड असतो तो कोड त्याच्याकडून ती फोनद्वारे घ्यायचे आणि तो कोड घेतल्यानंतर त्याच्याद्वारे ते रक्कम कार्डची त्यांना ट्रान्सफर होत होती. US की युरोपात पण होत आहे? US. धन्यवाद. 2 मिनिट. किती दिवसापासून गोपनीय माहिती मिळाली? अरे मोजकेच प्रश्न विचारा. एक मिनिट. सर आप जो है ना तो ऐसा बताइए कि आपको सवाल भाई लावला का रे?